जालन्यामध्ये आज संत मुक्ताबाई पालखीचा भव्य रिंगण सोहळा प्रथमच पार पडणार आहे। 317 वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच हा ऐतिहासिक सोहळा जालना शहरातल्या JS महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलाय। मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे निघालेल्या मानाच्या पालखीचं काल शहरात आगमन झालंय। शेकडो वारकरी या भक्तिमय सोहळ्यामध्ये सहभागी झाले असून प्रशासनाने देखील नियोजनासाठी जय्यत तयारी केली आहे। संत मुक्ताबाई यांच्या पालखीचा भव्य रिंगण सोहळा जालना शहरात पार पडणार आहे। 317 वर्षांच्या परंपरेत प्रथमच हा सोहळा जालना शहरात आयोजित करण्यात आलेला आहे। पंढरपूरच्या दिशेने पालखी निघालेली आहे आणि आता या पालखीचं काल जालना शहरात आगमन झालेलं आहे आणि आज जालना शहरातील JS महाविद्यालयाच्या मैदानावर हा भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे। आपण जर पाहायला गेलं तर मानाच्या 7 पालख्यांपैकी एक असलेली आदिशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांची पालखी पंढरपूरकडे आषाढी सोहळ्यासाठी मार्गस्थ झालेली आणि काल या पालखीचं जालना शहरात उत्साहात स्वागत करण्यात आलं आणि आज जालना शहरामध्ये ही पालखी दाखल झाली असून आज या ठिकाणी पालखीचा भव्य रिंगण सोहळा पार पडणार आहे। यासाठी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती तयारी करण्यात आलेली आहे। जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी वारकरी बांधव तसेच जालना शहरातील नागरिक या भव्य सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर सर्वाधिक पायी प्रवास करणारी पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे आणि या ठिकाणी खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागातून प्रवास करत ही पालखी जी आहे आषाढीसाठी पंढरपूरमध्ये दाखल होते आणि या पालखीचा पहिल्यांदाच जालना शहरात भव्य रिंगण सोहळा पार पडणार असल्याने या ठिकाणी याचे साक्षीदार होण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने जमल्याचे पाहायला मिळत आहे। गौरव साळी, पुढारी न्यूज।